समर्थ गुरु रामदास स्वामींना विचारलं होतं की आनंदाचं धाम कोणतं आहे. समर्थ म्हणतात जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा, जिथे ज्याच्या सामर्थ्याने साधू संत निर्भयपणे भक्ती साकार करू शकतात, असं सामर्थ्य ज्या राजाच्या ठिकाणी आहे, तो राजा काय नारायणापेक्षा कमी आहे? तो राजा कैलासच्या शंकरापेक्षा कमी आहे? ब्रह्मलोकाच्या ब्रह्मदेवापेक्षा कमी आहे? तीर्थ कुठे धुंडाळायचे, तीर्थाशी तुलना नाही. जिथे छत्रपतींचं राज्य चालतं तोच आनंद भुवन आहे, तोच आनंदाचा तट आहे. म्हणून ते म्हणतात स्वर्गीची लोटली येथे राम गंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही. आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी. ज्या ठिकाणी ओढा नाला प्रवाह असेल त्या ठिकाणी गंगा आल्याशिवाय राहत नाही, कारण तिचा नारायण छत्रपतींच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात राज्य करतो. आनंदवन भुवनी त्रैलोक्य चालिल्या फौजा, सौख्य बंध विमोचने मोहीम मांडली मोठी. आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. त्रैलोक्यातून ब्रह्मा विष्णू महेशाच्या देवतांच्या फौजा ज्या ठिकाणी राहायला यायला इच्छुक आहे, असा राजा नारायण म्हणून आमचा छत्रपती शिवाजी महाराज जिथे वास करतो तिथे आनंद वनभुवन तटम आनंद नामकम. भक्तासी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा. भक्तासी दिधले सर्वे, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. भक्त प्रतिपालक त्रैलोक्याधिपती राजाधिराज महायोगीराज, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असा छत्रपती शिवाजी महाराज, ज्याच्या अस्तित्वाने आनंदी आनंद महाराष्ट्रात या भारतात नांदतो, तो तटम आनंद नामकम. आनंदवन भुवनी उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने. आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. जिथे तीर्थ आहे, जिथे पराक्रम आहे, जिथे रक्षण आहे आणि जिथे साधना आहे, त्या चार तत्वांचा समन्वय जिथे होतो त्याला तटम आनंद नामकम असं म्हणतात.